नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो. 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला दररोज चालू घडामोडी IMP चालू घडामोडी मिळून जाईल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या. प्रश्न बघू. IMP प्रश्न आहे, नुकताच कोणत्या देशात माउंट अबू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे इंडोनेशिया. पुढील प्रश्न बघा. नुकताच जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 17 मे. पुढील प्रश्न बघा. नुकतीच संरक्षण विषयक 12वी भारत मंगोलिया संयुक्त कार्यगटाची बैठक कुठे झाली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे उलान बाटर. पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्याने अलीकडे 16 मे 2024 रोजी आपला 49वा स्थापन दिन साजरा केला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सिक्कीम. पुढील प्रश्न बघा. अलीकडेच T20 विश्वचषक स्पर्धेसाठी नंदिनी डेअरी कोणत्या देशाची प्रायोजक बनलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे स्कॉटलंड. पुढील प्रश्न बघा. माजी सैनिक कल्याण विभागाने अलीकडे कोणती मोहीम आयोजित केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे समाधान अभियान. पुढील प्रश्न बघा. मालती जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी आहे? ते कोणते लेखक? पुढील प्रश्न बघा. जगातील सर्वात उंच स्पर्धात्मक जलतरण तलावाचे उद्घाटन नुकतेच कुठे झालेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भूतान. पुढील प्रश्न बघा. भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असून त्याला कोणते नाव देण्यात आलेले आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे भीष्म. पुढील प्रश्न बघा. भारतीय वायुसेनेने तयार केलेल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे वजन किती किलो आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 720 kg. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणी पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असून ते हवाई मार्गाने अतिशय वेगाने पाठवता येणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारतीय वायुसेना. पुढील प्रश्न बघा. एथिलीन ऑक्साईडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील एव्हरेस्ट आणि MDH या 2 मसाला ब्रँडवर कोणत्या देशाच्या सरकारने बंदी घातलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नेपाळ.